आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्य यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. राजकीय वर्तुळातून या क्षणाची एक अत्यंत मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येते. नंदुरबार भाजपचे माजी प्रदेश महामंत्री विजय चौधरी आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यातील कथित ऑडिओ क्लिपवरून सध्या भाजपमधील अंतर्गत वाद चांगलाच पेटला आहे. विजय चौधरी यांच्या अनेक कथित ऑडिओ क्लिप्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्या होत्या. मात्र आता या प्रकरणात एक अत्यंत खळबळजनक ट्विस्ट समोर आलाय. या क्लिप्स व्हायरल करणारा दुसरा तिसरा कोणी नसून स्वतः विजय चौधरी यांचा स्वीय सहाय्यक म्हणजेच पीए निघालाय. पोलिसांनी या प्रकरणी थेट पुण्यामध्ये धाड टाकत संशयित आरोपीला अटक केली आहे. नंदुरबार पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं आणि तपास पथकानं ही मोठी कारवाई केली आहे. अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचं नाव यश टिपरे असं असून तो विजय चौधरी यांचा पीए म्हणून कार्यरत होता. या संपूर्ण प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. यानंतर विजय चौधरी यांच्या मुलानं दिलेल्या अधिकृत फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच नंदुरबार पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी तपासाची चक्रे जलद गतीनं फिरवली. तांत्रिक तपासाच्या आधारे संशयित यश टिपरे हा पुण्यात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने कारवाई करत त्याला पुण्यातून ताब्यात घेतलंय. आता त्याला न्यायालयासमोर हजर केलं जाणार आहे. या कथित ऑडिओ क्लिप नेमक्या कुणाकुणाला पाठवण्यात आल्या, त्या व्हायरल करण्यामागे यश टिपरे याच्यासोबत आणखी कोणत्या मोठ्या राजकीय नेत्याचा किंवा व्यक्तीचा सहभाग आहे का, आणि यामागील संपूर्ण साखळी नेमकी काय आहे याचा शोध आता पोलीस घेत आहेत. दरम्यान पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी सोशल मीडियावर अशा प्रकारची कोणतीही आक्षेपार्ह किंवा तपासाला बाधा आणणारी माहिती व्हायरल करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिलाय. जय भारत, जय महाराष्ट्र. पाहत रहा लोकसंवाद न्यूज.